स्वामी समर्थ. आज मी तुम्हाला सांगणार आहे केंद्रानुसार, स्वामी समर्थ केंद्रानुसार देवघराची मांडणी, देवघराची पूजा अत्यंत महत्त्वाची असे मी तुम्हाला काही गोष्टी सांगणार आहे. त्यामुळे माझं चॅनल लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. लास्टपर्यंत नक्की बघा मी तुम्हाला सांगणार, देवघर बनवताना, पूजा करताना काही बाबींचे आपल्याला लक्षात घ्यायला पाहिजे. आपण काय चुका करतो, देवपूजा करून देवपाठ करून सुद्धा आपल्याला त्याचं फळ प्राप्त होत नाही. त्याचं मागचं कारण हेच आहे, आपल्याला काहीतरी चुका होतात. तर स्वामी समर्थ केंद्रानुसार मी तुम्हाला आज सांगणार आहे. बघा, देवघर ईशान्य कोपऱ्यातच पाहिजे आहे आणि देवघर ठेवायला जर तुम्हाला जागा नसेल तर तुम्ही पूर्व किंवा पश्चिमला सुद्धा ठेवू शकतात. देवघर म्हणजे ज्या वेळेस आपण देवघर करतो, देवघर घेतो त्यावेळेस देवाच्या वरती कळस नको पाहिजे. कळस म्हणजे असं सपाट देवघर पाहिजे आहे, त्या देवघरावर कळस नको असं सांगितलेलं आहे. आणि चौथं म्हणजे देवघरामध्ये कुलदैवत पाहिजे. आपली जी कुलदैवत आहे, आपल्या कुलाचं रक्षण करणारी माता, तिचा फोटो पाहिजे. अन्नपूर्णा माता, गणपती बाप्पा, श्री यंत्र